नमस्कार. महसूल शाहीमध्ये आपलं स्वागत आहे. तुमची स्वतःची शेतजमीन आहे, त्यावर घर बांधायचंय किंवा छोटासा उद्योग सुरू करायचा आहे, पण एने परवानगीच्या सरकारी कचेऱ्यांच्या चक्रांना कंटाळला आहात का? तर मग आजची चर्चा खास तुमच्यासाठी आहे, कारण तुमच्यासाठी एक जबरदस्त आनंदाची बातमी आहे. आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातला जमीन एने करण्याचा तो क्रांतिकारी नवीन नियम नेमका काय आहे, ग्रामपंचायत हद्दीतील लोकांना याचा थेट फायदा कसा होणार, आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकदाच भरायचा प्रीमियम किती असेल, आणि ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन कशी करायची. ही माहिती तुमच्या जमिनीची किंमत आणि तुमच्या विकासाची गती दोन्ही वाढवू शकते. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, अशीच उपयुक्त आणि कायद्याची माहिती सोप्या भाषेत हवी असेल तर आपला महसूल शाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आपण अर्ज करण्याच्या स्टेप बाय स्टेप पायऱ्या सांगणार आहोत. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. तर पहिला आणि सर्वात मूलभूत प्रश्न, महाराष्ट्रातील हा नवीन एने नियम नेमका आहे तरी काय? अनेकांना याबद्दल उत्सुकता आहे. हा बदल काय आहे आणि त्याने जुनी पद्धत कशी बदलली आहे? माझ्या अनुभवातून सांगतो, हा एक क्रांतिकारी बदल आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 42 अ, ब, क आणि ड मध्ये ही जी दुसरी दुरुस्ती झाली आहे, त्यानुसार आता शेतजमिनीला एने करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची गरज ती पूर्णपणे काढून टाकली आहे. अच्छा, म्हणजे आता कलेक्टर ऑफिसमध्ये जायची गरजच नाही. अजिबात नाही. जर तुमची जमीन विकास आराखडा म्हणजे डीपी किंवा प्रादेशिक योजना म्हणजे आरपी किंवा अगदी UDCPR नियमानुसार विकासासाठी परवानगी असलेल्या झोनमध्ये असेल, तर तुम्हाला फक्त तुमच्या स्थानिक नियोजन प्राधिकरणाकडून म्हणजे नगर परिषद किंवा महापालिकेकडून बिल्डिंग प्लॅन मंजूर करून घ्यायचा आहे. आणि ती बिल्डिंग प्लॅनची मंजुरीच एने परवानगी मानली जाईल. अगदी तीच तुमची अंतिम एने परवानगी. यालाच डीम्ड एने म्हणतात. आणि यासोबतच दरवर्षी जो एने कर भरावा लागायचा, हो, ती एक वेगळीच डोकेदुखी होती. ती आता बंद झाली आहे. त्याऐवजी फक्त एकदाच प्रीमियम भरायचा. वेळ आणि कागदपत्र दोन्ही वाचणार आहेत. आमच्या अनेक दर्शकांचा हा प्रश्न आहे की ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना या नियमाचा फायदा होईल का? कारण जास्त लोक तर ग्रामीण भागात राहतात आणि त्यांनाच जास्त अडचणी येतात. नक्कीच. हा नियम ग्रामपंचायत हद्दीतही तंतोतंत लागू होतो. पण एक अट आहे. काय अट आहे? तुमची जागा प्रादेशिक योजनेअंतर्गत म्हणजे रिजनल प्लॅनमध्ये यायला हवी आणि तिथे UDCPR 2020 लागू असायला हवा. आणि आजकाल बहुतेक ग्रामीण भाग या योजनेत येतो, बरोबर? हो. महाराष्ट्रातील बहुतेक ग्रामीण भाग आता प्रादेशिक योजना आणि UDCPRच्या कक्षेत येतो. त्यामुळे ग्रामपंचायतीने किंवा प्रादेशिक नियोजन प्राधिकरणाने दिलेली बिल्डिंग प्लॅन मंजुरीच एने म्हणून ग्राह्य धरली जाईल. वाह, भारी माहिती दिलीत. म्हणजे आता गावाकडे घर बांधणं खूप सोपं होणार. हो, पण एक क्विक फॅक्ट सांगतो, हे लक्षात ठेवा. जर तुमची जमीन पूर्णपणे कृषी झोनमध्ये असेल आणि कोणत्याही विकास आराखड्यात तिचा एने वापर शक्य नसेल, तर मात्र जुन्या प्रक्रियेनेच जावं लागेल. अच्छा, म्हणजे आपलं झोन तपासणं महत्त्वाचं आहे. तुमच्या गावात अशी समस्या आहे का? आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी महसूल शाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आता शहरांकडे येऊया. मुंबई, पुणे किंवा MMRDA सारख्या भागांसाठी हाच नियम आहे की काही वेगळं आहे? तिथे तर जागेची किंमत सोन्यासारखी असते. नाही, नियम तोच आहे. खरं तर हा नियम प्रामुख्याने शहरी आणि निमशहरी भागातील विकासाला गती देण्यासाठीच बनवला आहे. मुंबई, पुणे, नागपूर किंवा MMRDA, MIDC कोणत्याही विशेष नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीत हा नियम तंतोतंत लागू आहे. बिल्डिंग प्लॅन मंजूर झाला की तुमचं एने झालं असं समजा. यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला मोठी चालना मिळेल असं दिसतंय. पण इथे एक मोठा गैरसमज आहे. अनेक जण म्हणतात की हे कायदे फक्त मोठ्या बिल्डरांसाठी आहेत आणि सामान्य माणसाला याचा काहीच फायदा नाही. यात किती तथ्य आहे? अजिबात नाही. हा गैरसमजच आहे. उलट माझ्या अनुभवातून सांगतो, लहान जमीन मालक आणि सामान्य नागरिक ज्यांना स्वतःच्या छोट्या जागेवर घर बांधायचं आहे, त्यांना याचा सर्वात जास्त फायदा आहे. तो कसा? कारण त्यांची कचेऱ्यांमधील धावपळ आणि वेळ वाचणार आहे. मोठ्या बिल्डरांकडे तर टीम असते, ते हे सगळं करून घेतात. अडचण सामान्य माणसाची होते. हा कायदा सर्वांसाठी समान आहे, हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो सगळ्यांनाच पाडलाय, पैशाचा. हा एकदाच भरायचा प्रीमियम नक्की किती आहे आणि तो कसा मोजतात? खिसा किती हलका होणार? हो, पैशाचा विषय महत्त्वाचा आहे. हा प्रीमियम तुमच्या जागेच्या रेडी रेकनर दरावर अवलंबून आहे.
स्टेप बाय स्टेप बघूया म्हणजे सोपं जाईल. हो, सांगा. बघा, जर तुमचा प्लॉट 1000 चौरस मीटरपर्यंत असेल तर रेडी रेकनर दराच्या फक्त 0.10% प्रीमियम लागेल. फक्त 0.10%? हे तर खूपच कमी आहे. हो. पुढे जर प्लॉट 1000 ते 4000 चौरस मीटरसाठी असेल तर रेडी रेकनर दराच्या 0.25% आणि जागा जर 4000 चौरस मीटरपेक्षा मोठी असेल तर रेडी रेकनर दराच्या 0.50% प्रीमियम भरावा लागेल. अच्छा, म्हणजे जागेनुसार दर बदलतो. आणि हा कधी भरायचा असतो? हा प्रीमियम तुम्हाला बिल्डिंग प्लॅन मंजुरीच्या वेळीच भरावा लागेल. आणि ज्यांनी आधीच एनए करून घेतलंय आणि वार्षिक कर भरतायत त्यांचं काय? त्यांच्यासाठी पण एक क्विक फॅक्ट आहे. ज्यांनी 2002 नंतर एनए करून घेतलाय त्यांनाही एका वर्षाच्या आत हा एक रकमी प्रीमियम भरून वार्षिक करातून सुटका करून घेता येईल. नाहीतर दंड लागू शकतो. त्यामुळे त्यांनीही लक्ष द्यावं. हे लक्षात ठेवलं तर मोठा फायदा होईल. आता पुढचा प्रश्न. बँक लोनसाठी पूर्वी एनए सर्टिफिकेट लागायचं. आता त्याचं काय? कारण कर्ज घेतल्याशिवाय मोठं बांधकाम होत नाही. बँकेत आता कोणती कागदपत्र लागतील? सरकारने हे अगदी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 42 क नुसार बिल्डिंग प्लॅन मंजुरी असेल तर बँका स्वतंत्र एनए सर्टिफिकेट मागू शकत नाहीत. म्हणजे ती मंजुरीचा पुरेसा पुरावा आहे. अगदी तोच अंतिम पुरावा आहे. आणि हो, हे नियम फक्त घरांसाठी नाहीत. निवासी, व्यावसायिक म्हणजे कमर्शियल आणि औद्योगिक म्हणजे इंडस्ट्रीयल अशा सर्व प्रकारच्या वापरासाठी लागू आहेत. इतकंच नाही तर सौर किंवा पवन ऊर्जा प्रकल्पांसाठीही यात विशेष सूट आहे. वा, म्हणजे विकासाला चहूबाजूंनी चालना देण्याचा प्रयत्न आहे. ही माहिती ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या जागेवर काही नवीन योजना आखणार आहात का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे सगळं ऐकायला खूप सोपं वाटतंय. याची प्रक्रिया ऑनलाईन आहे का? आमच्या महसूलशाहीच्या दर्शकांना नेहमी सोप्या आणि थेट पायऱ्या हव्या असतात. नक्कीच. आणि प्रक्रिया खूप सोपी आणि डिजिटल केली आहे. मी स्टेप बाय स्टेप सांगतो. पायरी 1, अर्ज दाखल करा. तुमचा अर्ज आणि बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे BPMS किंवा ऑटो DCR सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सबमिट करा. अच्छा, म्हणजे सगळं ऑनलाईन. हो. पायरी 2, कागदपत्रे जोडा. यासाठी तुम्हाला तुमचा अद्ययावत 7/12 उतारा, जागेचा नकाशा आणि ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेचा ना हरकत दाखला म्हणजे NOC लागेल. ठीक आहे. पायरी 3, मंजुरी मिळवा. नियोजन प्राधिकरण तुमच्या प्लॅनला ऑनलाईन मंजुरी देईल. आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी 4, रेकॉर्ड अपडेट. मंजुरी मिळताच महसूल विभागाचे रेकॉर्ड्स आपोआप अपडेट केले जातील. तुमची धावपळ वाचली. अरे वा, हे तर खरंच खूप सोपं झालंय. म्हणजे एकदा प्लॅन मंजूर झाला की तलाठी कार्यालयात जायची गरजच नाही. कायद्यानुसार तरी नाही. रेकॉर्ड आपोआप अपडेट व्हायला हवं. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. सगळ्यात चांगलं असलं तरी यात काही धोके किंवा अडचणी आहेत का? म्हणतात ना, उतावळा नवरा गुढियाला बाशिंग. तर लोकांनी कोणती घाई करू नये? बरोबर. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. काही गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे. मुख्य धोका म्हणजे तुमची जागा विकास आराखड्यात पूर्णपणे कृषी किंवा ग्रीन झोनमध्ये राखीव असेल तर तुमची एनए परवानगी नाकारली जाऊ शकते. हो, हे आधीच तपासलं पाहिजे. दुसरी गोष्ट, वर्ग 2ची जमीन म्हणजे ज्यांच्या हस्तांतरणावर निर्बंध आहेत, जशी की इनाम जमीन, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी अजूनही लागू शकते. अच्छा. आणि तिसरं, प्रीमियम वेळेवर भरा, नाहीतर मोठा दंड लागू शकतो. माझा एक सल्ला राहील की कोणतीही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी एकदा स्थानिक वकील किंवा तहसील कार्यालयातून सल्ला घेणं नेहमीच उत्तम. अगदी बरोबर, कारण प्रत्येक जागेचे नियम वेगळे असू शकतात. तर आज आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या नवीन एनए कायद्यामुळे आता स्वतंत्र एनए परवानगीची गरज नाही, फक्त बिल्डिंग प्लॅन मंजुरी पुरेशी आहे. हा नियम ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांना लागू आहे. आणि वार्षिक कराऐवजी आता फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागणार आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सरकार योजना आणते, पण खरी ताकद तुमच्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आणि योग्य माहिती मिळवण्यात आहे. माहिती मिळवा आणि आपला हक्क मिळवा. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे. लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. तुम्हाला पुढचा भाग कोणत्या विषयावर हवाय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आजचा हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.
आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांनाही जरूर शेअर करा. कारण महसूलशाही म्हणजे ज्ञानाची एक मोफत नदी जी प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचते. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हा प्रत्येकाचा हक्क आहे. आज येथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.